शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील आले पिकाची लागवड करणार असाल किंवा हळद पिकाची लागवड करणार असाल, त्या अगोदर बेण्याची बीज प्रक्रिया केली का नाही, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित अनेक नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय शेती संबंधित असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत नक्कीच पोहोचतात. तर शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण बेण्याची बीज प्रक्रिया केली नाही आणि डायरेक्ट आपण जर कधी लागवड केली तर पुढे चालून आपल्याला खूप मोठ्या समस्याला तोंड द्यावं लागणार. जसं की जर कधी आपण डायरेक्ट लागवड केली तर आपल्याला जे काही कंदकुजीपासून कंदमाशीपासून आपल्याला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आणि जर कधी आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला पुढे चालून जे काही कंदमाशी असेल, कंदकुजी असेल, तर त्यापासून संरक्षण आपल्याला नक्कीच मिळू शकतं. नेमकी बीज प्रक्रिया ही नेमकी काय असतं? बीज प्रक्रियामध्ये आपल्याला एक कीटकनाशक व एक बुरशीनाशक मध्ये आपल्याला काही 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला डीप करून ठेवलं तर आपल्याला जे काही बुरशीनाशक बुरशी असेल, कीड असेल, दुसऱ्या शेतातून आपण जे काही जिथून बियाणं काढायचं असेल, बरेच शेतकरी बियाणे काढून आणल्यानंतर ज्याला बीज प्रक्रिया करून स्टोअर करत असतात. पण काही काही शेतकरी तसंच आणून आपण डायरेक्ट जे काही लावून देत असतो आणि त्याच्यावर फक्त पाणी मारत असतो. बरेच शेतकरी वरती स्प्रे देखील करतात, पण स्प्रे करून जास्त तर फायदा होत नाही, कारण की ते वरच्या भागामध्येच आपल्याला जे काही बुरशीनाशक, कीटकनाशक त्याचा फायदा फक्त वरच्या बाजूला होत असतो. जर कधी आपण लागवडीपूर्वी जर कधी बेज प्रक्रिया केली, जे काय 50 लिटरमध्ये 100 लिटरमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक ऍड करून त्याला जर कधी आपण हे करून मग स्टोअर केलं तर आपल्याला जास्त फायदा बेनिफिट भेटतो. पण ते झालेल्या बेन स्टोअर करण्याच्या अगोदर, पण आता जर कधी आपण लागवडीच्या पूर्वी जर कधी आपण जर कधी बीज प्रक्रिया केली आपल्याला पुढे चालून मोठी समस्या बघायला मिळू शकते. त्यामुळे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया ही नक्की करा, ज्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक 100 लिटर पाणी हवं. चांगलं स्वच्छ पाणी आपण 100 लिटर घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक मध्ये कुठल्याही आपण क्लोरोफायरिफॉस असणारे कुठलेही घटक किंवा कुठल्याही कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे बायोस्टीम किंवा आपलं साप पावडरचा देखील आपण इथे वापर करू शकता किंवा रोपोमॅनचा देखील इथे वापर करू शकता. उत्तम असा रिझल्ट आपल्याला नक्कीच मिळेल. बाकी शेतकरी ज्यावेळेस आपण त्याला एकत्र करून घ्यायचं, 100 लिटरच्या बॅरिगेजमध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. त्यामुळे आपल्या एका टपामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला जे बियाणं आहे तर त्या याच्यामध्ये टाकायचे. थोडा वेळ त्याला पूर्ण याच्यापर्यंत पोहोचून द्यायचं. कमीत कमी 5 मिनिटापर्यंत आपण त्याला एक ठेवायचं आणि परत काढून घ्यायचं. काढून आपल्याला कुठल्या झाडाच्या खाली सावलीच्या ठिकाणी आपल्याला ते बियाणं स्टोअर करायचं. स्टोअर करून मग तुम्ही लागवड करू शकता. जर कधी तुम्ही या पद्धतीने लागवड केली तर निश्चित रूपाने तुमचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो, कारण की कंदमाशीपासून आणि कंदकुजीपासून आपल्याला मोठं संरक्षण ही नक्की मिळू शकतं. किंवा या व्यतिरिक्त जर का तुम्हाला कीटकनाशक नसेल, बुरशीनाशकचा वापर नसेल करता, दीर्घकाळापर्यंत आपल्याला जास्त टायमापर्यंत आपल्याला म्हणजे संरक्षण भेटायला पाहिजे, तर त्यावेळेस आपण जे काही बॅक्टेरिया असतात बॅक्टेरियांचा देखील वापर करू शकता. किंवा आपण डायरेक्ट लागवड केल्याच्या नंतर बॅक्टेरिया देखील पिकाला सोडू शकतात. हे देखील चांगला उत्तम फायदा होऊ शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवरती रेग्युलरली आले पिकासंबंध नवनवीन व्हिडिओ येणारच आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय येईल वेळेवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्यातूनच आपल्या बराचसा फायदा होऊ शकतो. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आळी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांच्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकतो. बाकी चला तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.